मॉर्निंग. कसे सगळे? बर्थडे नंतर ब्लॉग बनवलाच नाही ऍक्च्युली, कुठे गेलोच नाही. काम घर काम घर काम चालू होतं. आता हा ब्लॉग बनवतोय मी. आम्ही चाललोय भिवपुरीला. जसा माझा पहिला ब्लॉग बघितला होता सगळ्यांनी, जेवढ्यांनी पण बघितला होता. वॉक करता मी जातो भिवपुरीला. इथून 35 किलोमीटर आहे. तर हा दुसरा वर्ष ब्लॉग बनवायचा म्हणजे चालू केलं होतं. आता हा सेकंड टाइम आहे. 10-12 मुलं आहेत आम्ही टोटल. आता चला बघूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. अबे साले चिप्स काय जमलो कण खजुरे. तर आम्ही निघालोय भिवपुरीला. आजच्या दिवशी मी ब्लॉग बनवायला चालू केलं होतं. माझा पहिला ब्लॉग मागच्या वर्षी आला होता भिवपुरीला जात होता. तर आज हा दुसरा वर्ष आहे. डॉक्टर आपल्यासोबत मॅकला आम्ही रस्त्यातून पिक करणार आहे. तर वेदांत आमच्या सोबत आहे. तुम्ही बघ, याचा पण चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. तर निघालोय आम्ही आता मेन रोड वरून. मॅक फोन उचलत नाही. पहिला उचललेला 2दा. मला बोलला हो मी रेडी होतोय. बहुतेक झोपलाय वाटतं. परत डॉक्टरची दुसरी वेळ आहे ना चालत? तशी तिसरी वेळ आहे. दुसऱ्यांदा तू ट्रेनने आला होता. चालत तिसरी वेळ आहे. चिप्स तर आणलाय. काय झाला होता इंटरव्ह्यू होईल आले. झोपला होता तर आता उठलाय. फोनच उचलत नव्हता शाना. मैच पहली बार है ना. यस अपन ने मैचिंग पहना है. तूने डबल पहना है. तेरे को बाद में तकलीफ होने वाला है गाइस. चलो ठीक है, एक एक्सपीरियंस है. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. आम्ही खरवईला पोहोचलोय आता. आपण आता चहा पिऊया. सगळ्यांना थोडं चाय पाजून फ्रेश करूया. काय बोलणार? 12 के 44. ऍक्च्युली इथून वांगणीच खूप लांब आहे. बाकीचे स्टेशन जवळ जवळ आहेत. साईराम साईराम जीन्स घालून आलाय निघेल गाव. उजेड झालेला आहे. एक 1.25 तास झालाय चालतोय आम्ही आता. बदलापूरच्या अर्धा पोहोचलोय. थंडी आहे पण चालून चालून बॉडी गरम झाली. त्याच्यामुळे एवढी काही थंडी वाटत नाही आता. 2 जण पुढे, 3 जण मागे. क्या हुआ? इसलिए सॉक्स पहनना चाहिए था. पांडा जी व्हाट हैपन? अडीच तास झाले आता वांगणीला पोहोचलोय आम्ही. नाश्ता करू. तो गाइस अभी खाना पेल के हमारे दोस्त लोग नाश्ता बिस्ता पेल के
ये देखो आपको कैसा लगा खा के? मस्त लगा भाई। अतुल आपने खा के भरला भाई, आधा इधर के नीचे। तो गाइस सब लोग अभी निकल चुके हैं। अभी हम लोग का भाई पेमेंट कर रहा है। सनस्क्रीन आहे गाईज, हे काय वॅसलीन आहे का? सनस्क्रीन खरंच? येत आहे ना, तर खरंच? स्किन टॅन नाही पडली पाहिजे. अरे बापरे, मेरे को सब देखना पड़ता है. काय झालं महेश? पाय दुखतोय मेरे पाय. माझे 2 दात तुटले. 2 दात तुटले ग. अभी नाश्ता घेऊन आलाय सगळ्यांसाठी. थँक्स टू अभी. थँक्स टू अभी. चेहरा तू अभी समोसे पण आणलेत अभिने. अभी जिंदगीमध्ये काय कामाला नाही आला, पण आज कामाला आला. समोसा काय? आता आम्ही नेरळच्या मार्केट मधून शॉर्टकट मारलाय. आमचे 2-3 किलोमीटर तरी वाचतीलच आरामात. अरे दादा बस का. मिनी ट्रेन जाते इथून माथेरानची. नेरळ स्टेशन पासून जवळ आहे. त्या ट्रॅकने अरे उधर बैठना पेट्रोल पंप पे. चेतन कितन सभा है. डॉक्टर बसलाय. डॉक्टर हे चला चला तिथे थांबा. डॉक्टरने सिलेंडर केलंय. कसं वाटतं उलट्या दिशेने चाललोय मी. तो उधर आ गए ना, वो लोग बैठे उधर बैठे. चल ना. चेतन भाऊ वहिनीला घेऊन पहिल्यांदा आले. वहिनी तुम्ही पहिल्यांदा येताय तिकडे, कसं वाटतं तुम्ही सांगा तिथे गेल्यावर. यस नक्की नक्की नक्की. चेतन भाऊ गाडी घेऊन पाणी घेऊन वहिनीला घेऊन आलेले आहेत आपल्या. चला 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 चला. आता इथून 1-1.5 तासाचा रस्ता बाकी आहे. आता सरळ सरळ जायचं, फटाफट 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 पोहोचायचं आहे. जेवणाची पण ऑर्डर दिलेली आहे. मस्त पोरांनी खाल्लेलं आहे. तसं रस्त्यामध्ये भूक नाही कोणाला. बघूया आता पुढे पुढे. मॅक आपण मॅचिंग मॅचिंग डालाय. मेरा शायद डार्क है. ऐसे फेमस है क्या अपन. तो कैसा लग रहा है पहली बार? मजा आ रहा है. तो चला कर रहा हूँ, कभी चला नहीं हुआ ना, चल रहा हूँ. 2 साल तेरा इंतजार किया है मैं कि तू आएगा. अब मैंने भी इंतजार किया है. तो इस बार मैंने सोच के रखा जबरदस्ती लेके चलूंगा. नेक्स्ट व्लॉग आम्ही वाडाला जाणार आहे. कदाचित वाडाला जाणार आहे. तिथे मंदिर आहे कृष्णाचं. नाव सांगू का मंदिर? पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू. तर लवकरच तो ब्लॉग पण बनवू आम्ही. बघू थोडासा टायमिंग मॅच न होतं ऍक्च्युली. एक बदलापूर ते वांगणी आणि एक नेरळ ते भिवपुरी. हे 2 रस्ते टू मच फन. हे 2 रस्ते संपत नाही यार. चेतन भाऊ संत्रे घेतोय सगळ्यांसाठी. वहिनी संत्रे घेत आहे सगळ्यांसाठी. थँक्यू. हे जर जेवलं नाही ना कोण तिकडे सगळं मार खाणार ना. आणि तो फुल दाबले. 2 पण पाव दाबले ते बघा. फायनली 5-5.5 तासानंतर भिवपुरीला पोहोचलोय. पायाची जी वाट लागली आहे ना खाली तळवायला. पाय संपलेत. पाय संपले. पाय संपलेत. पायाची अलाइनमेंट करायला बुलढाणाला जाऊन. तर भिवपुरीला पोहोचता क्षणी आपल्याला एक सेलिब्रिटीचं दर्शन करवतो. गायज ओळखलात का सर? तुमच्याबरोबर सर एक फोटो. सर एक फोटो. सर शुभम सर. शुभम शेठ शुभम सर आले. चल व्हायचं किती पुढे.
हे लोक कुठे पुढे 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 पोहोचलेच मंदिरात आहेत. ये खुशी है 5 घंटा चलने के बाद की खुशी है. 6 घंटा हो गया. झूठ बोल रहा है. 6-6.5 घंटा. 12:30 बज गया. 6 घंटा हो गया. ट्रॅक क्रॉस करायचं आहे त्यानंतर तिकडे फायनली मंदिर आलेलं आहे. मला खूप छान वाटलं की माझे हसबंड मला साईबाबाच्या दर्शनाला घेऊन आले आणि हा सफर मला खूप लक्षात राहील. खूप छान होता. अजून आपली पोरं यायची आहेत. त्याच्यानंतर जेवणाची बिवण्याची सोय केलेली असेल आमच्या टायगर भाऊंनी. काँग्रेस तुम्हाला. हा तुम्हाला भाची झाली. पण असं काय हा काय विषय चेतनदा तुम्ही याच्याबद्दल काही सांगू शकता? आता ते भाची झाली तर देवळात करायला जाऊ शकत. रूढी आहे. ओके ओके. आपल्याला निभावावं लागतं. जेवण एक नंबर होतं. तर या जरा एक राऊंड मारून येऊ. मंदिर दाखव. तिथे ऍक्च्युली घर होतं. ती कोणती जे बांधलं आहे ना तिथे साईबाबांनी दर्शन दिलं होतं. ते इथे राहत होते त्यांचे पंजोबा. त्यांचंच घर इथे आहे. आता ते सांभाळतात. ते साईबाबांचं ते मंदिर त्यांनी बांधलंय. इथे सगळं सामान ठेवतात. इथे त्यांनी जेवणासाठी बनवलंय. दरवर्षी इथे भरपूर पालख्या येतात. आपण पण 7-8 वर्ष झाले येतोय. मी तरी माझ्यासोबत आपले जवळचे मित्र सगळे येतात. 1 वर्ष खूप मोठं केलं होतं. नंतर लोकांना कामं वगैरे असतात नाही जमत आहे. जेवढे येतात त्यांच्यासाठी आपण सगळं प्रसाद वगैरे ठेवतो. मी व्हिडिओ बनवतो हा म्हणजे लास्ट इयर जे चाललो होतो त्या टायमाला पहिल्यांदा मी ब्लॉग बनवायला चालू केलं होतं. 1 वर्ष झाले मध्ये ब्लॉग बनवले. आता हा दुसरा इकडचा ब्लॉग आहे. तर बघूया हा कसा एडिट होतो. सगळे आले चालत माझ्या शब्दावरती आले सोबत आले. मला वाटलं जमेल तसं पुढे पुढे आपण करू. इथून आपल्याला जेवण झालेलं आहे. सगळं झालं आहे. सगळ्यांचं उरकलं की मग ट्रेनने घरी. हा असा छोटासा प्रवास होता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण जॉईन करा आम्हाला नेक्स्ट टाईम. व्हिडिओ बघा कशी वाटली सांगा. काय चुकतंय नाही चुकतंय मला कमेंट करून सांगा. मला पर्सनली DM करा. जमलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ओम साईराम. मी चालायला मला खूप आवडलं. तुम्ही नक्की या. ओम साईराम. ओम साईराम. इकडे भिवपुरीमध्ये साई मंदिर आहे. इकडे या. इकडे येऊन खूप चांगलं वाटतं. साईबाबांचं दर्शन घेऊन तुम्ही या. साईराम म्हणले आमच्या लहान मुलांची पालखी आहे. तुम्ही जॉईन करा आणि प्रसादाचा लाभ घ्या. धन्यवाद. ओम साईराम. साईराम. जय शिवराय. आता आम्ही भिवपुरीला आलो. सर्व जेवण बिवण मस्त झालं.
आमच्या टायगर भाऊंनी मस्त केलंय अरेंजमेंट वगैरे जेवणाची वगैरे पोरं वगैरे चालत आली. यांना बघूनच माझे पाय दुखायला लागले नाही का. यांचे किती दुखत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. बदलापुर में यहाँ तक यात्रा थी बहुत ही कठिन में रही है. हमारे पैरों की हालत हो चुकी है. फिर भी 6 घंटे की यात्रा करते हुए हमारा एक छोटू सा बच्चा भी आया है जो हमारे मीटिंग में रहता है. उसने भी 15 किलोमीटर की यात्रा सफ़र पूरी की है. वो थोड़ी देर के लिए रह गए और पूरा जो यहाँ तक की यात्रा थी बहुत अच्छी थी. खाना बहुत मस्त हुआ. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.